इकडे श्रोतेगण माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे, हां अजून जे यूट्यूब चॅनलचे मालक आहेत, दोघंही आमचे मोराण्याचे आमचे माझे भैयाच आहेत. इकडे पण आमचे विकास भैया आहेत. बऱ्याच दिवसाचा गॅप भरलाय त्यांनी, काही का असेना. म्हणजे आपण नवीन जागे वहिनात बघ तुम्ही, चला रव्याना कीर्तन मा जाऊ बा असं काही का असेना आलेत तुम्ही. आलेले सगळे श्रोत्यांच्या माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे श्रोतेगणांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल प्रसंग किती छान आहे, प्रसंग किती भारी आहे. ज्यांच्या दरबारात कीर्तन चालतंय ते नाथ बाबा आणि कीर्तन करणारा कीर्तनकार वारकरी संप्रदायाचं कीर्तन करतोय. नेमकं नातं काय असलं पाहिजे हो? नेमकं नातं काय असलं पाहिजे? खर तर आपल्या वारकरी संप्रदायाची परंपराच नाथ संप्रदायापासून आहे. तुम्ही म्हणसान महाराज कस काय? श्रीनगर राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होते. श्रीनगर राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होते. ज्योतिषशास्त्रावर पारंगत होते. ते बरेच वर्ष होऊन गेले लग्नाला, पण मूलबाळ होत नाही. मूलबाळ होत नाही, बरीच वर्ष निघून गेले. एके दिवशी भगवंत स्वप्नात आले आणि ब्राह्मण दादाच्या स्वप्नात येऊन भगवंतानं सांगितलं की मी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. त्या राजाचं नाव होतं सुभद्रा आणि राजांची पत्नी होती कल्याणी. दोघांच्या पोटी भगवंत जन्माला येणार असा संदेश देवानं स्वप्नात दिला. दिवस गेले बाईला, राणीला दिवस गेले. आता बाळंतपणाचा उद्याचा दिवस असेल असं आज रात्री भगवंत स्वप्नात आले आणि स्वप्नात आल्याच्या नंतर राणीला सांगितलं मला इथं ठेवू नको म्हणला. इथं जर ठेवलं ना तर उद्धार होत नाही. मग माझा तुम्हाला त्याग करावा लागेल. कुठं टाकायचं? मग मला शेषनाग जेल मध्ये टाकायचं. मला कोणती माय अशी असेल जन्माला आलेल्या लेकराला दूर करेल अशी कोणती माय आहे का? आहे का अशी माय? जुन्या लोकांची म्हण आहे, मायले साप जरी राहिना तरी तो प्यारा रास. बरोबर आहे ना? मायले साप जरी होईना तरी प्यारा रास. कोणची माय अशी की शेषनाग जेल मध्ये स्वतःच्या लेकराला सोडेल? मान्य करत नाहीये राणी. कल्याणी राणी मान्य करत नाही. मग राजांना स्वप्नात दृष्टांत दिला. भगवंत अवताराला येत आहे तुमच्या पोटी, त्यांना काहीतरी कीर्ती करायची आहे. तुम्हाला त्याग करावा लागेल. तुम्ही जर या पोराचा त्याग केला तर तुम्हाला भरपूर मुलं बाळ होतील. आमचा शब्द. कल्याणी राणीला मुलगा झाला आणि त्यांनी बाळ तिथं सोडला. एका ठिकाणी नारद महर्षी आई साहेबांकडे आले, पार्वती मातेकडे, आणि पार्वती मातेला सांगितलं, म्हणले आई साहेब भगवंताचा पुन्हा पुन्हा भगवंतांना जन्म मरण या यातनेतून जावंच लागत नाही आणि तुम्हाला जन्म मरणीच्या यातनेतून जावं लागतं. देवाचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे का? देवाचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? पार्वती आईने सांगितलं जर माझ्या पतीचं मायावर प्रेम राहिलं नसतं तर कदाचित माया प्रत्येक जन्माची मुंडी त्यांच्या गळ्यात राहिली नसती ना. माझ्यावर प्रेमच आहे. हो, आणि बायकोवर प्रत्येक नवऱ्याचं प्रेम असतच. काय मत आहे तुम्हाला? हा, तुम्हाला लग्न होई जायचं ना? तुम्ही असा गुंगाई का जातच मी विचारत. मी का कुठ्यावर कीर्तन करा वा साधूस मा असं वाटस मला. तुम्ही बोलणार नाही का? बोलत राहा. प्रत्येक माणसाचा बायकोमध्ये तेवढा जीव असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बाकी ना ते उगाच सुट्टी करा मागे राहतच. हो, हा, म्हणजे कोणत्याच माणसाला बायकोचा कंटाळा नाही, पण काही काही ठिकाणी आहे माय बी आवरात नाही म्हणेशील तर ते नावीला. कारण नवऱ्याला एक बाई नवरान जर सांगा नाही मला चाटी दे
का ब तो सांग ए थोडं दूध जास्त टाक का ब कोरीत दिसू ना नवरा सांगे असं कर काहीतरी तळण बिळण काट टाक का ब रात्री खिचडी पडेल आहे ना तो म्हणे आई बट उलटच वागायची ना काय करू म्हणे सुज्ञ महात्माकडे घ्या म्हणे बाबा बायको इथली येडीच आहे म्हणे मी तिला काय सांगस ती कायच करस म्हणे म्हणे काय बट्ट म्हणा मन ना विरोध मा करस म्हणे म्हणे कसं रे म्हणे मी जर सांग तिले कमी दूधनी चहा ठेवते ती जास्त दूध नाही ठेवत आणि मी जर सांगा ना जास्त दूध नाही ठेवते कोरा दिदेस म्हणे येडा जशी बाई आहे तसं वागील येणार आहे म्हणे कसं तुले जर कधी चहा पिणे तिला सांगा ना ए आज चहा नको ठेवू हाव भाऊ म्हणे आई सोपच आहे म्हणे घर घ्या बाई म्हणे ए जेवण ना भाजी कुशी ते तिथे म्हणे ते रांधू नको का बा ते ताजच रांधतो ना म्हणे तो म्हणे अहो मंत्र भारीच आहे भाऊ म्हणे देख जे जाय ते बरंच आहे काही दाय साहेब बना टाक का बा पुराणाच टाकतो ना म्हणे सीधं काम घे या ना सर्व पित्री अमावशेच राहीन ती अहो म्हणे अख्खा आयुष्य असं उलट काढायला चालाव नाही म्हणे सर्व पित्री अमावशे येऊ दिने म्हणे देख जे जाय ते बरंच आहे आज सर्व पित्री अमावशा आहे लोक घरे घर पुरण टाकतेस पुरण टाकतील तू अजिबात पुरण टाका नाही म्हणे बाई म्हणे का बा मी पुरणच टाकसू म्हणे ठीक आहे ते पुरण टाकाय गे स्वयंपाक कराय घ्या ना मना माय बापसले अजिबात जेवाडू नको मर जायला होतात म्हातारी अजिबात नको का ब मी जेवाडसू ना म्हणजे हे जाय ते बरंच आहे म्हणे आटे गरमा चुला मगाच टाक दे म्हणे का बा मी नदीवर जासू म्हणे नदीवर गे अहो म्हणे देख आता नदीवर येईल आटे कोपरावरच घास वास टाक दे म्हणे का बर मी पुढे जासू ना तटेच टाक दे म्हणे नाही म्हणे पुढेच जासू ना पुढे जाय अहो सांगे टाकी बट ऐकेच नाही पुढे जाय म्हणे तटेच सोड दे म्हणे घास का बर मी पुढे जासू ना इथली पुढे चालली गई दकी काय राही ना तू आई गई ना काही आडावर राहतेस विचार तेवढं बरं आहे बा आपला गाव मग तशा बाया नाहीत आपण पार्वती मातेनं सांगितलं माझ्या पतीचा माझ्या जीवच आहे म्हणला म्हणून तर माझ्या प्रत्येक जन्माचं मुंडी गळ्यात बांधून फिरताय नाही का अहो पण गड्यात प्रत्येक जन्माची मुंडी आहे पण मला सांगा ना तुमचे किती जन्म झाले पण शंकर भगवंताचा जन्मच नाही म्हणजे ते मरतच नाही असं त्यांच्याकडे काय आहे पार्वती मातेच्या मनात भरलं आता पार्वती मातेने शंकर भगवंतांना विचारलं म्हणले का हो धनी स्वामी मला जन्म मरणाच्या यातनेतून जावं लागतंय आणि तुम्हाला जन्म मरणाची यातना भोगावीच लागत नाही मग मी तुमची अर्धांगिनी आहे तुमच्याकडे असं काय ज्ञान आहे की तुम्ही जन्म मरणाच्या यातनातून सुटलात म्हणले मला कळेल का भगवंत हुशारीनं सांगतात तुला जर जन्म मरणाच्या यातनेतून सुटायचं असेल तर त्याच्यासाठी पर्याय आहे म्हणे काय मी तुला ते गुह्य ज्ञान सांगेल पण ते डोळे उघडे करून ऐकायचंय तुला मी जे गुह्य ज्ञान सांगेल ना ते तुला ऐकायचं पार्वती माते म्हणता काय हरकत नाही ऐकते म्हणले भगवंत गुह्य ज्ञान सांगत होते जेव्हा ते ज्ञान सांगत होते पार्वती मातेचे डोळे लागले पार्वती माता झोपली पण ठरलेलं होतं की मी कथा सांगत असताना डोळे बंद करून कथा सांगेल आणि तू ओंकार भरायचा पहिले गोटाळ्या गोट सांगेत आणि ऐकणारच नाही कोणतरी एक जण ले ओंकार भरणं पडे वकारा देणं पडे हा 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 होत ना असंच हा गोटाळ्या गोट सांगे ना एक राजा होता हा त्याला 2 बायका होत्यात हा एक आवडती होती हा एक ना आवडती होती हा आणि प्रत्येक राजाला 2 बायका राहतात कोणता राजाला होतात कोणीच सांगे नाही पण एक राजाला 2 बायका होत्या तिथलं पक्क राय तवय बेटी जात म्हणे 2-2 3-3 करलेत बा आता भेटीच राहिल्यात नाही बाकी ना 35-35 ना वय घ्या तरी टाया बटी राहिना नाही भाऊ वाटत का नाही रे आप्पा कारण पोरी शेती 70 आणि पोरी शेत 100 पोरेना लग्न जाय 30 पोरेनी काय करा ना 30 पोरेनी सरळ सरळ लंगोट शिल्या ना गडवर नाही जावा ना भाऊ
परिस्थिती अशी झाली आहे, पहिले बालविवाह व्हायचे, लहानपणीच लग्न व्हायचे. आते टाळ बसत नाही, पोरे वाटच बघतात. यंदा बी गेसाला हात नाही उसकणं. एकादशी येस नाही अशी आते मग दडका बरा हो बापा, एकादशी बी गई रे भाऊ, काय टाळ्या बसणार आहे. काय काय इथला येडावं जातच, नको वेडावं आले त्या गोष्टीच मग येडावतच लोक. एक भाऊ पोरदे काल घ्या, अर्थात बापनी सांग बावड्या म्हणे काय आपले पोरदे काल जाणं शिबर रे सकाळ. हो पप्पा. बापनी दुपारले सांग 12 वाजले. सागरदास साहेब दुपारनं सांग. हाऊ भाऊ न डोकामा तेच मला पोरदा काल जाणे काल दिन. पोरदे काल जाणं शे कोणा शर्ट मागू, कोणा बेल्ट मागू, कोणी जीन्स पॅन्ट मागू, कोणा बूट घालू, कोणा पैन चष्मा लिहू. यानं नियोजन चालू होतं. दिनभर विचार करा या भाऊनी आणि रातले झोपना यानं सपन मला लगीन होई, सपन मला लगीन होई गे, एक पोऱ्या बी होई घ्या. दाबावर झोपेल होता भाऊ, सपन मा पोऱ्या होई घ्या. बाई त्या नवराला सांग्या बाऊले, ए माय तता सरकाना पोऱ्याना हात दाबाई जाईना. अहो थोडा सरक ना, अहो तता सरकाना पोऱ्याना हात दाबाई जाईना. आको सरक ना, अहो माय तो पोऱ्या दाबाई जाई हो. अहो इथला सरक ना दाबावर त्यान काल पडी घ्या, दोन्ही हात मोडले ना. आता माल सांगा, सपन माना पोऱ्याने जर दोन्ही हात मोडता का ते खरं मरण साधं करी का? पण आपण खोट्याच्या नादातले लागलोय हो. आता या भाऊन ठरेल महिना निघ्या, महिन्यानंतर पाटा बिटा सोडणार पोरदा काल घ्या. पोरदे काल घ्या आता भाऊ, बाप, मित्र आणि नवरदेव पोरगा या 4 जणी घ्या. 4 जणी जावानंतर पोरगी उनी पाणीना ग्लास भरले, बडासले पाणी 5 दिन तताईन उनी पोहे लय उनी पोहे कावाय गे. मग बापनी पोऱ्याली तर म्हणे बावड्या म्हणे काय पप्पा भाऊ पोरपटणी का रे? हा 1 बी नाही 2 बी नाही. बावड्या पोरपटणी का? 1 बी नाही 2 बी नाही. बापले असं वाटणं, अहो मन सर मा बोलत नशेन मी बाप आहे मला कसं काय सांगेन म्हणे. मग बावले बोला म्हणे भाऊ आता आहे रे म्हणे काय. अरे अहो मला बोलत नाही तुला भाऊशे, तुला तरी सांगेन शब्दभर, तू विचार म्हणे आले. मग भाऊने विचार का रे बावड्या पोरपटणी का रे? बावड्या 1 नाही 2 नाही. त्या बावले बी असं वाटणं यानापेक्षा मी मोठा आहे, मला सर मावत असेल म्हणे. आहो मग मित्र संगी होता म्हणे का रे याला विचार पोरपटणी का? त्यांना मित्र होणार म्हणे बावड्या पोरपटणी का रे? बावड्या पोरपटणी का रे? बावड्या म्हणे मी पोरच दकी नाही. मग तू 8 पोया खावायला होता का रे? हो बानट सुरत ना, ज्या काम लिहून ते कामच करणे काय फायदा हेच नाही. विनोद वजा करायचा. आपलं सुद्धा तसंच चालला. आपण ज्या कामासाठी आलोय ते काम चुकलंय आपला, नको त्या कामांमध्ये आपण वेळ खर्च करतोय. बावड्या म्हणे मी पोरच दे की नाही म्हणे. पोऱ्यानं बापले सांगते मित्राने म्हणे काका हो आहो भाऊनी पोरच दे की नाही म्हणे. मित्र म्हणे आता देख जे जाय ते बरंच आहे, आपले जेवणले सांग राय ना म्हणे तो नवरीना बाप पोरगीना बाप. आता असं करूत आपण जेवणले बस शितवय तर देखील जो बरं म्हणे. ठरी गे पोर पहिला मग ताट ठीक आहे यांनी काही हिंमत होय यांनी वर्द खा पाणी बिलाई गे पोर. मग मित्राने इशारा करा बावड्या आता देख वरण लय राही पोर द्या आणि ठेवतो बरं रे. पोरगी वरण वरण करत तुम्ही याले मित्राने इशारा करा देख रे पोरगुनी भर रे. यानी पोरणीकडे देख, पोरणीकडे देख ना इथला येडावी घ्या. ती पोरले देखीस नाही सुंदर असेल पोर, पोरले देखीस नाही इथला येडावी घ्या. याला काहीच सुधरे नाही. पोर घर मागूशी गई किचन रूम ना पडदा वडाय घ्या. तवलो उभावतात की त्याला असं वाटे कवय पडदा उचकीने कवय आई बहिणी येईन बॉस. इथला येडावी घ्या. पोरगी तर काही भात लईच नाही होणी. पोरगी बटाटले सांग राहिनी भात भात भात. अहो पोरणीसकडे देखी राहता पोर भात वाढ राहीन त्या अभावने शिरा उचलान वरण मा कालाय राहता पोरणीकडे दखामा. पोरा असायला लागली गरमा पयत पयत गे. त्या मैत्रिणी उभ्याच होत्यात किचन रूम मा म्हणे काव दिदी का बा शिराणी माय म्हणे अहो बानट सुरत ना वरण मा शिरा कालाय राहता. ज्या कामासाठी आलो ते काम व्यवस्थितरित्या झालं पाहिजे नाही का. आणि इथं
विठ्ठल विठ्ठल मला